हाय गाईज, वेलकम बॅक टू हर्षिता आणि ब्लॉग. तुम्ही कसे आहात? आम्ही पण बरे आहोत. आणि आज स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे, तर आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात जाणार आहोत. आणि माझी बहीण म्हणजे अन्वी, हे इन शॉर्ट छकुली, पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाणार. तिचे एक्सप्रेशन्स बघूयात, कधी काय करते ती. माझ्या बहिणीला आता कपडे घातलेले आहेत. हे बघा, ह्याला कपडे घातलेले आहेत. कशी करते. हे बघा कशी करते ती. ही बघा मोबाईल हात लावते, हात बघते. हात बघते, डोळे बघा. बघते रे कशी करते. आणि आता ब्लॉग बिक लावलेला आहे, जेणेकरून खाली येते तिथं. चला. एवढी लांबपर्यंत लाईन लागली आहे. ही बघा एवढी मोठी अशी. हे बघा मंदिर. लाईन पुढेच चालली आहे हळूहळू. हां आता मस्त दिसते.
मंदिरात आलेलो आहोत. प्रसाद पण घेतलेला आहे, पाया पण पडलेला आहे. हा प्रसाद दिला. ही छकुली खूप कंटाळली, ही बघा कशी राहिली. खूप लाईन होती ना. बघ तरी हाताला कशी लाईनच आपल्याला किती वेळ गेला. पाऊण तास आपण लाईन मध्येच होतो ना. हा त्याच्यामुळेच कंटाळली. सवय नाही ना असं घ्यायची. बघ कशी बोटं मोजती आहे, किती वाजता गेलो आणि किती वाजता आलो. हे बघा, हे बाळ आमचं कसं दमलं, झोपून गेलं आल्या आल्याच. तिला सवय नाही ना घ्यायची, त्याच्यामुळे दमली ती. हे बघा, हे आमचं मोठं बाळ. तिला तर कुठच्या देवाचा प्रसाद असतील तिला खूपच आवडतं. आल्या आल्याच खायला बसली आहे. नाही पेटत. हळूहळू कशाला घाबरली? काल बरेचसे घाबरले. असं करायला गेले तर ती पटकन दिवाळात केस काय मागे ठेवायचे. हा कसं असं वाकलीस पुढे काय झालं. त्याच्यावर नको ठेवूस, जळेल टेबल. खाली वरती ठेवायची सवय आहे ना. केस मागे गय. अगरबत्ती पेटव. अगरबत्ती हवा किती सुटली. पेटली. श्री स्वामी समर्थ. ते बाहेर लावलेले. सावकाश घे, केस मागे घे बाबा, मला भीती वाटते केसांची. कपडे आहेत. हा आमच्या इथे रात्रीचा व्ह्यू. तर गाईज, आम्ही आमचा ब्लॉग इथे संपवत आहे. जर आमच्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, म्हणजे की तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. कमेंट करा. हां, आणि कमेंट करा, म्हणजे की तुम्हाला आमचा ब्लॉग आला नोटिफिकेशन येत राहील. बाय बाय.